11th ॲडमिशन 2025-26 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आता आमचा जर नंबर राऊंड 2 मध्ये लागला नाही तर आम्ही काय करायचे। तर या संदर्भात आणि त्यानंतर की टोटल किती राऊंड होणार आहे आणि यानंतर जो स्पेशल राऊंड होणार आहे त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2 चा फॉर्म भरलेला आहे, समजा त्या विद्यार्थ्यांना जर कॉलेज अलॉट झाले तर ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात, कारण नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे राऊंड 2 मध्ये। समजा कोणत्या विद्यार्थ्याला जर 2 नंबर सिरियल नंबर जे तुम्ही दिलेले आहे 2 नंबर पासून तर 10 नंबरच्या मधात कोणतेही कॉलेज मिळाले तर तो विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतो, म्हणजे ॲडमिशन घेऊ शकतो। त्यानंतर जर या विद्यार्थ्याला म्हणजे 2 नंबर पासून तर 10 नंबर पर्यंत जर कॉलेज मिळालेलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर ते कॉलेज आवडलेलं नसेल तर तो विद्यार्थी राऊंड 3 चा फॉर्म भरू शकतो। यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना क्लिअर झालेलं असेलच, परंतु ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल राऊंड 2 मध्ये तर त्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घ्यावाच लागेल, अन्यथा तुम्ही राऊंड 3 मध्ये आणि राऊंड 4 मध्ये फॉर्म भरू शकणार नाही आहे। तुम्हाला फॉर्म भरावा लागेल तो म्हणजे स्पेशल राऊंडमध्ये। तर स्पेशल राऊंड कधी होणार तर टोटल जे राऊंड आहे हे राऊंड आहेत रेग्युलर राऊंड आहेत 4। तर आता जो राऊंड सुरू आहे हा दुसरा राऊंड सुरू आहे, यानंतर तिसरा राऊंड होणार आणि त्यानंतर एक चौथा राऊंड। हे 4 राऊंड झाल्यानंतर जागा दाखवण्यात येणार आणि त्यानंतर होणार आपला स्पेशल राऊंड। तर स्पेशल राऊंडमध्ये संपूर्ण विद्यार्थी भाग घेऊ शकतात। ज्यांनाही भाग घ्यायचा असेल किंवा ज्यांचे पहिल्या नंबरचे कॉलेज लागलेले असेल त्यांना जर फॉर्म भरता आला नाही कोणताही तर ते विद्यार्थीसुद्धा स्पेशल राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली नसेल ते विद्यार्थीसुद्धा यामध्ये भाग घेऊ शकतात। तर जेही विद्यार्थी त्यांनी राऊंड 2 चा फॉर्म भरलेला आहे त्यांना 17 तारखेला अलॉटमेंट लागेल, म्हणजे 17 तारखेला संपूर्ण विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे। 17 तारखेला कॉलेज मिळणार याबद्दलची सुद्धा आपण माहिती दिलेली आहे की तुम्हाला 17 तारखेला कॉलेज मिळणार। 17 तारखेला कॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता, आणि जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाही ते विद्यार्थी राऊंड 3 चा फॉर्म कधी भरू शकतात तर 23 तारखेला जागा दाखवण्यात येणार की राऊंड 3 साठी किती जागा अवेलेबल आहे आणि त्यानंतरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। म्हणजे 23 तारखेनंतर संपूर्ण माहिती उपलब्ध होईल आणि माहिती उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये डेटसुद्धा दाखवण्यात येईल की तुम्ही किती तारखेपासून किती तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता। तर यामध्ये सुद्धा ज्यांनी फॉर्म भरले नाही आहे त्यांनासुद्धा चान्स देण्यात येणार, आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहे ॲडमिशन घेतली नाही त्या विद्यार्थ्यांनासुद्धा चान्स देण्यात येणार। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की राऊंड 2 मध्ये जर नंबर लागला नाही तर आम्ही काय करायचं। तर तुम्ही राऊंड 3 चा फॉर्म भरू शकता, घाबरण्याचं कोणतेही कारण नाही आहे। आणि ज्यांनाही 1 नंबरचं कॉलेज मिळाल त्यांनाच फक्त ॲडमिशन घेणे कंपल्सरी असणार आहे, बाकी विद्यार्थी राऊंड 3 राऊंड 4 सुद्धा भरू शकतात आणि स्पेशल राऊंडसुद्धा असणार आहे। तर असे टोटल 5 राऊंड तर आहेच, आणि त्यानंतर जर कोणती अपडेट आली तर तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि 11th ॲडमिशनमध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।